पल्लवी फाउंडेशन आणि शिवशंभो विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन कुर्ला शाळेत शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी गडकिल्ले व ऐतिहासिक नाण्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांची माहिती जे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहेत, तसेच अतिशय दुर्मिळ ऐतिहासिक नाणी आणि त्यांच्या मागे ऐतिहासिक माहिती देखील या प्रदर्शनामध्ये देण्यात आली आहे। प्रदर्शनाचे उद्घाटन पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचे सहनिर्माता हितेश रोहरा, प्रबोधन कुर्ला शाळेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ कोरगावकर, विश्वस्त शलाका कोरगावकर, सदस्य दशरथ सकपाळ, पत्रकार प्रसाद मोकाशी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला आहे। आज जरा आनंद एवढ्यासाठी होतोय की प्रमोद काटेंना मी फक्त दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की बाबा तुमचं जे शिवप्रदर्शन जे आहे, मग ते शस्त्राचं असू दे, पुस्तकाचं असू दे आणि सगळ्या ज्या गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्याचं इथे प्रदर्शन व्हावं, विद्यार्थ्यांसाठी व्हावं, पालकांसाठी व्हावं, इकडल्या लोकांसाठी व्हावं आणि इकडल्या कुर्ल्यातील लोकांना याचं मार्गदर्शन व्हावं असं वाटलं पाहिजे की हो, छत्रपती शिवाजी राजांचे आम्ही भक्त होतो, आहोत आणि भक्त राहू, आणि यासाठीच केला होता अट्टहास। हे प्रदर्शन बघताना खरं तर प्रत्येक व्यक्तीने याच्यापासून एक शिकवण घेतली पाहिजे की आपले पूर्वज, आपल्या पूर्वजांनी केलेले पराक्रम, या सगळ्या गोष्टी संग्रहित होणं खूप गरजेचं आहे। चित्रपट के बारे में और प्रदर्शन के बारे में, दोनों के बारे में इतना बोलूँगा कि मैं बहुत सीखा हूँ महाराष्ट्र के बारे में, शिवाजी जी के बारे में, और ये सब सुन के और सीख कर बहुत अच्छा लग रहा है, अपनापन लग रहा है। और महाराष्ट्र अपना मेरा घर है हमेशा और हमेशा रहेगा, और इसके लिए मैं बोलूँगा जय हिंद और जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत राहण्यासाठी हा अनोखा उपक्रम केलेला आहे। माझ्या माहितीनुसार हा कार्यक्रम आता प्रत्येक शाळेत झाला पाहिजे। आपले जे इतिहास आहेत ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत, त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत। त्यांनी खूप छान उपक्रम राबवला आहे गडकिल्ल्यांचा आणि आपल्या नाणी प्रदर्शनचा। तर मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्याकडनं जेवढे प्रयत्न होतील तेवढे आपण महाराजांचा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत, शिवप्रेमींपर्यंत आणि शिवभक्तांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू। प्रबोधन संस्थेच्या या शाळेमध्ये जे गडकिल्ल्यांचं आणि भारतीय नाण्यांचं जे प्रदर्शन भाऊ कोरगावकर यांनी भरवलेलं आहे, हे खरोखर स्तुत्य आहे। खूप चांगलं प्रदर्शन आणि चांगला उपक्रम चालवलेला आहे। खरं तर मराठी मुलांनाच नव्हे तर मुंबईतल्या सगळ्याच जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला शिवाजी महाराजांचा इतिहास अजूनही पूर्णपणे कळलेला नाही। शिवाजी महाराजांचे वेगवेगळे पैलू आपल्याला अजून समजलेले नाहीत। शिवाजी महाराजांची शस्त्र अजून लोकांना माहीत नाहीत। जी माहीत आहेत त्यांच्याबद्दल खूप गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत। हे गैरसमज दूर करण्याचा काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून होऊ शकतं असं मला वाटतं। हे जे प्रदर्शन प्रबोधन संस्थेमध्ये भरलेलं आहे, याच्यामध्ये केवळ शिवाजी महाराजांच्या शस्त्रांचंच नव्हे तर त्या शिवकालीन शस्त्रांबरोबरच त्यांच्या अगोदरच्या राजवटी ज्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी होत्या, या राजवटींची नाणी कशा पद्धतीचं होतं, त्यावेळेचं चलन कसं होतं, त्यांची थोडक्यात माहिती त्या नाण्यांसहित तिथे मांडण्यात आलेली आहे। भारतीय स्वातंत्र्यानंतरची नाणी कशा पद्धतीची होती, कशा पद्धतीची आहेत आणि आता चलनात असलेली नाणी, या सगळ्याचा समग्र संक्षिप्त इतिहास या प्रदर्शनात मांडण्यात आलेला आहे। मला असं वाटतं की 2 दिवस हे खूप अपुरे, पण शाळेची मर्यादा आहे, त्यामुळे मला असं वाटतं की हे प्रदर्शन जास्तीत जास्त लोकांनी या 2 दिवसात येऊन बघावं, किमान कुर्ल्यातील लोकांनी हे बघावं असं मला वाटतं। आणि अशा पद्धतीचं प्रदर्शन म्हणून एक वेगळ्या प्रकारची विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केल्याबद्दल मी या प्रबोधन संस्थेचं अभिनंदन करतो। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, त्याचबरोबर विद्यार्थी मोठ्या संख्येने या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।